आम्ही दहशतवाद्यांना पोसत नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्ताननं आता थेट दहशतवाद्यांनाच आपल्या आर्मीत सामील करायचा निर्णय घेतलाय। भारताविरोधात कारवाया सुरूच ठेवण्यासाठी पाकिस्ताननं हा कुटील डाव आखल्याचं बोललं जातंय। दहशतवाद्यांना मिळणार पाक आर्मीची वर्दी। टेरर आर्मीसाठी पाकिस्तान बजेटमध्ये करणार तरतूद। भारताविरोधात कुचाळक्या करण्यासाठी पाकिस्तानचा डाव। एअर स्ट्राईकमुळे जगभरात नाचक्की झालेल्या पाकिस्तानमध्ये कोणतीही सुधारणा होण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत। आधी पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्ताननं आम्ही दहशतवाद्यांना पोसत नाही हा हेका सुरूच ठेवला होता। ते कमी होतं म्हणून की काय, आता पाकिस्ताननं आणखी एक नापाक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय। भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना आर्मीत घेऊन त्यांच्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे। आगामी बजेटमध्ये याबाबतचा निर्णयही होईल असंही बोललं जातंय। या टेरर आर्मीला भारताविरोधात कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। त्या मदरसांमध्ये काम करणारे जे होते किंवा त्या मदरसांमध्ये जे प्रशिक्षित झालेले होते त्या प्रशिक्षित झालेल्यांना पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये घेण्याचा निर्णय हा पाकिस्तानमध्ये घेतलेला आहे। तसंच त्या मदरसांना पाकिस्तानचं सरकार टेक ओव्हर करणार आहे आणि त्यांना आर्थिक मदत करणार आहे। याचाच अर्थ असा होतो की एक प्रकारे पाकिस्तान एकीकडे त्यांना बंदी त्यांच्यावरती आणण्याचं नाटक करतो आहे, तर दुसरीकडे मात्र त्यांच्या अंतर्गत जे दहशतवादी तयार करणारे कारखाने मदरसांच्या रूपाने चालू होते त्यांना मात्र पाकिस्तान आर्थिक मदत करतो आहे। खरं तर भारतानं इतके पुरावे दिल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवाद्यांची नांगी ठेचून काढायला हवी होती, पण याच दहशतवाद्यांना लष्करात घेण्याची तयारी दाखवून आपण कसे नापाक आहोत हेच पाकिस्ताननं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। राजू सोनवणे, साम टीव्ही, मुंबई।